नमस्कार श्रोत्यांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. उषा किरण अत्राम लिखित शिकार फत्ते झाली या मराठी कथासंग्रहातील 8वी कथा परिवर्तन तुमच्या पुढे सादर करते आहे. जानवे तोडा हिंदू धर्म सोडा, पंडेशाहीचा धिक्कार असो, गोंडवाना विजय असो, गोंडी धर्माचे लोक नारे देत होते. समोर जानव्यांचा ढीग पडला होता. प्रत्येकाने त्याच्या गळ्यात लटकवलेलं जानवं पटकन तोडून फेकून दिलं होतं आणि एका मुक्ततेच्या आत्मविश्वासातून समाधानाने सर्वांचे चेहरे प्रसन्न दिसत होते. गोंडी धर्म संमेलनातून एका नव्या विचार प्रवाहाची दिशा, एक नवा प्रकाश, एक नवा आयाम लाभला होता. पहिली लढाई आपलीच म्हणत जो तो पटापटा जानवे तोडून फेकत होता, तेव्हा बडादेव जणू प्रसन्न होऊन एक नवी शक्तीच जणू संचारली होती. या जनसमुदायाच्या आत्म्यात असं आश्चर्य वाटत होतं जणू नवा सूर्यच त्यांनी मुठीत घेतला होता, अंधार मागे टाकून दिला होता. मध्य प्रदेशातील चांदभंगार परगणा, एकेकाळी संपूर्ण गोंडवानाचा सुसंपन्न राज्य असलेला हा भाग. हा गोंडवाना राज्यात मरकाम गोंड घराण्याचं राज्य होतं. ऐश्वर्य संपन्नता शिगेला पोचली होती आणि सर्वदूर ख्याती पोचली होती. पुढे रिवा व निग्री असे 2 जिल्हे याचं एकत्रीकरण निग्रीला जोडण्यात आलं आणि गोंडवानाचं राज्य लयास जाऊन राधेश्यामवाले, गायत्रीवाले गोंडवानाच्या राज्यात येऊन गोंडी संस्कृतीला तडा जाऊन हिंदू धर्म संस्कृतीची विषारी वेल वाढू लागली. तिची मुळं हळूहळू इतकी खोलवर रुजली की गोंड लोक नशा चढावी त्याप्रमाणे गोंडी धर्म संस्कृती नीतिमूल्यांना शह देऊन हिंदू संस्कृतीच्या नीतिमूल्यांना स्वीकारून पंडित गायत्रीवाल्यांच्या आहारी जाऊन जानव्याचे फासे गळ्यात गोवून जणू मृतप्राय जीवन जगत होते. प्रत्येक गावात गोटूल होते. प्रत्येकाचे रानात देवखळे होते. बडादेव पूजा, मूठ पूजा, बिद्री पूजा, माता पूजा मोठ्या उत्साहाने गोंड लोक एकत्र येऊन साजरे करायचे. ते हळूहळू गायत्री पंडे यांच्या प्रभावामुळे गोटूल ओस पडून गोंड मंदिरात जाऊ लागले. देवखळे रानात नष्ट होऊन गोंड फिरकेनासे झाले. निसर्ग पूजा विसरून मूर्तीपूजेकडे वळले. पुढे पुढे जानव्याचा फाश गळात बांधून दावणीतल्या जनावरासारखे बांधले जाऊन गोंडी धर्म विसरून गेले. निग्री एक सुंदरसं गोंडांचं गाव. काशी, बनारस, इलाहाबाद या हिंदू धर्माच्या लूट केंद्राच्या मध्यभागी दडलेलं 500 ते 600 किलोमीटर अंतरावर जंगल झाडीच्या हिरव्या पालवे आड लपलेलं लाल मातीचे रस्ते, मातीची सुंदर घरे, गवत लाल कवलेंनू शाकारलेली घराचे अंगण लाल पिवळ्या मातीनं सारवून, चिक्कन चोपडी आरशा इतकी स्वच्छ, दारादारात मोह बांबूचे हिरवे झाडं वाढलेले, घराला बांबू काड्यांचे जाळीदार कुंपण घातलेले, गावाशेजारी जाणाऱ्या भक्कम बांध्याच्या सावळ्या रंगाच्या गोंड स्त्रिया, गावातच कुंभार भट्टी, गोंड गाडगी मडकी रांजण तवे भाजायचे, घराघरात लोकरीची घोंगडी गोंडच विणायचे, घराघरात हातमाग सूत काढून कपडेही गोंडच विणायचे, घराघरात गळ्यातले घुंगरू घंट्यांचा आवाज येऊन गाई हमरायच्या, दही दूध गावातच भरपूर मिळायचे, टोपल्या ढोल्या ताटवे गावातच बांबूकाम गोंडच करायचे. डोंगर माथ्यावर उतरणीवर कातळ फोडून जमीन मऊ करून कोदो, कुटकी, मका, सरसूचे उत्पन्न घ्यायचे. मक्का पिंजारे टाकू लागला की कोल्ह्याची कुईकुई ऐकू यायची आणि रात जागलीसाठी माळ शेतावर उभारले जायचे. आगीटी पेटवून मक्याची कणस भाजून खाताना तो खमंग वास चहूकडे घुमायचा आणि जीवाचे पारणे फिटायचे. सरसूचं पीक फुलावर आलं की पिवळी शाल वाऱ्यासंग नाचताना पाहून जीव हरवून जायचा. धान कुटकीच्या लाह्यांची भाजणी झाली की वासानेच तोंडाला पाणी सुटायचं आणि गोड गुळाच्या पाकातला कुटकीचा लाडू खाऊन जीव तृप्तीनं ओला चिंब व्हायचा, हरवून जायचा. काळ्या सावळ्या कष्टाचा डोंगर पेलणाऱ्या रानातल्या गोंड स्त्रिया लाकडं फोडून मोळ्या आणताना धावत धावत शर्यत लागायची. टोक्यावरचा भार हलका करायला मोळीतला लांब काडीचा टेकू जमिनीला टेकून थोडासा भार हलका करून पुन्हा टेकू आधाराने डोक्यावर मोळी पेलत पेलत धावणारे अनवाणी काट्यांची गोळाबेरीज घेऊन धावताना काटेच पायांना भिवून त्याच्या पायात दडायचे. अलगद काटा फेकून पुन्हा गप्पा गोष्टीत डोंगराची उतरणी पाय उतरत उतरत पाड्यावर पोहोचायच्या. रानातून ओले बांबू आणून कडे चाफले डाले, टोपल्या परड्या, झिंके ढोल्या सुप विणायचे. थोरा मोठापासून 5 ते 6 वर्षाची चिमुकली पोरगी झिंका खेळायचे. खुळखुळे नकळत विणायचे. मातीत खेळणारे इवले हात कलेत गुंतून जायचे.
घराघरात लाल मातीच्या विटा, मडकी, कवेलू पाड्याच्या काठावरच्या नदीकिनारी बनवून भट्टीत गावातच भाजायच्या. घराघरात म्हातारे कोतारे हातमाग फिरवीत गाणे, घोंगडे, लुगडे, धोतर विणायचे. माहेरची माणसं सासूरवाशिनीसाठी बारीक इरकली, लुगडी मायेच्या हातांनी जीवाचा धागा धागा गुंतायचा आणि सासूरवाशीन ते फाटून त्याची गोधडी फाटेपर्यंत माहेरच्या साडीची आठवण पुन्हा करायची. घराघरात पहाटेपासून गाई म्हशीच्या दुधांचा सूर, धारेचं संगीत ऐकू यायचं. त्यासोबत गाईच्या गळ्यातली किनकिन, टपल टपल टापरांचा आवाज घुमायचा. तेव्हाच पहाटकरणी उखळावर धान कुटायच्या. दोन दोन मुसळांचा आवाज, धबड धबड धबड. 2 बायका 2 मुसळं एकाच उखळात टाकताना पाहून आश्चर्य वाटायचं. कधी शिकलीत बाई तू हे? काढणं, पाखडणं. नौकेदार तांदूळ सुपात पाहून पहाट चांदण्याकडे लक्ष जायचं. घराघरात उकळणाऱ्या भाताचा वास घुमायचा काळ्या मातीच्या भगुन्यात. मोहफूल, चारोळ्या, हिरडे, बेहाडे, खिन्या, एरुण्या, बिबे, कवे, गुंजा, कंबरमोडी, इंद्रावण, पळसपाडी, डिंक घराघरात लाल मडक्यात, डाल्या टोपल्यात भरभरून राहायचा. मोलाच्या पाणोऱ्या, कडूभाजी, कोचईच्या वड्या, कुटकीच्या लाह्या सर्वांच्या आवडीच्या. भुईनिंब, खंडूचक्का गावातच मोठमोठे धाव भरून निघायचे. गावातच मोठमोठे आजार रानदवाईने बरे व्हायचे. तंत्रमंत्र विद्येवरही सर्वांचा विश्वास होता. बाजना मंठातील गोंडविद्या बऱ्याच गोंडू मुखियांना अवगत होती. पहाटेपासूनच नदीचे दोन्ही घाट गजबजून जायचे. थंड पाण्याची अंघोळ सारा गावच करायचा. तरुणी यथेच्छ डुंबायच्या, पोहायच्या, शर्यती सांगो सईसोबत लावायच्या. ओल्या अर्धवट वस्त्रात भरलेले लाल काळे माठ डोक्यावर हिंकळत रस्त्याने थट्टा मस्करी चालायची. गावात गोंड लोक गोंड पद्धतीनुसारच वागायचे. गोंडी धर्म संस्कृतीनुसारच सर्व व्यवहार व्हायचे. गोंडी धर्मात भाऊ आणि सोयरा ही 2च मुख्य नाती. त्यांना त्यानुसारच एकाच रक्तगटाचे सर्व भाऊ, विरुद्ध रक्तगटाचे सर्व सोयरे या नात्याने सारे एकमेकात गुंतलेले. नात्यांनीच सारं गाव एकमेकांचं भाऊ, सोयरे जणू 2 डोळ्यांसारखे. निसर्गपूजा, नैसर्गिक जगणे, वागणे, स्वच्छंदी जगणे, निसर्गाच्या स्वच्छ वायूसारखे, स्वच्छ सूर्यप्रकाशासारखे जगणे, हसणे, वागणे, जलधारेसारखं निखळ स्वच्छ अविरत संगीतमय प्रवाहशील जगणं. कुठेही आडेवडे नाही, कुठेही मळ नाही, अंतर्बाह्य स्वच्छ. सकाळचा सूर्य जय सेवा घेऊन यायचा आणि संध्याकाळच्या कुशीत जय सेवा घेऊन डुबायचा. गावाच्या मध्यभागी गोटूल, मोह, कदंब, बांबू, सावरीच्या ऐसपैस घनदाट सावलीत दणकट बांध्याचं चिकणं चोपडं, बांबू जाळीच्या झरोक्याचं, मातीच्या कशिदाचं आणि तांदळाच्या शुभ्र मनमोहक राणचित्रांनी भिंती नटलेलं गोटूल. गौरापूजा, बडा, देवपूजा, बिद्री पूजा, रावणपूजा थाटामाटात गोटुलाच्या आवारात पार पडायची. 3 वर्षांपासून 20 वर्षांपर्यंतचे सर्व मुलं मुली गोटुलात शिकायचे. जीवनाची पहिली ज्ञान देणारी गोटूल ही ज्ञानगंगा. शिंगाशिंगी पूजेपासून खेळ, शिकारी, गप्पा गोष्टी, वाद्य, संगीत, नृत्य सारं गोटुलात शिकवलं जायचं. निगरी गाव तसं निर्विकार एकतेनं बंधुत्वानं नांदत होतं. दुनियेची सावली अजून लाखो कोस दूर होती. गावापासून गोंड पंचायतीच्या वतीने जमीन जुमला, लग्न, हिस्से, वाटणी, काडीमोड सारी प्रकरणं मिटवली जात. बिद्री पूजा, रावणपूजा, बडादेव पूजा मोठ्या धूमधडाक्याने सारा गाव एकत्र येऊन मिसळून करायचं. तेव्हाचा आनंद सोहळा पुन्हा पुन्हा यावा असं साऱ्यांना वाटायचं. या गावात गोंडी भाषेशिवाय दुसरी भाषा कोणालाच येत नव्हती. सकाळ होतात जय सेवा ज्यांच्या त्यांच्या तोंडातून निघायचं. गावात आलेले ते उपरे तिन्ही भट संस्कृतमध्ये काय ती बडबड मोठमोठ्याने करायचे. तिघेही काशी विश्वेश्वराहून ह्या गरिबाचं दारिद्र्य दुःख दूर करण्यासाठी आले असं जाणाऱ्या येणाऱ्यांना आग्रहाने बोलवून हे तिघही सांगायचे. हात पुढे करा म्हणतात हातातली रेषा निरखून. तुमच्या राशीला राहू केतू आहे, 7.5चा फेरा आहे, पूर्वेस जाऊ नका, तेल्याचे तोंड पाहू नका, सत्यनारायणाची पूजा करा, अभिषेक करा असं सांगायचं. आज सकाळपासून लोकांची गर्दी मोहाच्या झाडाखाली वाढत होती. वाघाच्या कातड्यावर राधाकिसन हरिकिशन बसले होते. हरिकिशनजवळ एक पोपट होता. आओ बेटा, तोता इसका नशीब खोल दो म्हणताच पोपट गुलाबी कागद काढून द्यायचा आणि उभ्या आडव्या रेषा असलेला कागद पाहून हरिकिशन एकदम चेहऱ्यावर गंभीर ताणून म्हणायचा, राम राम.
धोका आहे. राम राम राम, धोका आहे. शेरसिंहाचा हात पकडून तो ओरडला, तुझा मोठा बच्चा मरणार आहे. 7:30 आहे, ग्रह शांती करावी लागते. हे ऐकून शेरसिंह बावरला, कारण त्याचा मुलगा बिमार होता. महाराज, आपण बरोबर कसे ओळखले? त्याने सद्गदित होऊन हरिकिशनचे पाय धरले. राधाकिशनने डोळे मिचकावून म्हटलं, आज पहिला मासा गळाला लागला आहे. पाहता पाहता दुग्गा सिंह, शमशेरसिंह, लालसिंह, हिरूसिंह एका पाठोपाठ हात दाखवून स्वतःचे भविष्य विचारू लागले. आणि प्रत्येकानाच धोका आहे, संकट येणार आहे असं सांगतात. चिंताग्रस्त मुद्रेने तिघेही विचारू लागले, यासाठी काय करावं महाराज? शमशेरसिंह म्हणाला, अखंड पाठ, गायत्री जप आणि ग्रहशांती करावी लागेल. धूप, दीप, नारळ, फुले, खारीक, बदाम, रवा, तूप हरिकिशन, राधाकिशनने तिघांनाही आणण्यास सांगितलं. तिघेही अंतर्यामी घाबरले होते. महाराजाच्या शब्दप्रभुत्वावर त्यांचा विश्वास बसला. यापुढे अखंड गायत्री पाठ करा, कान फुका, शिष्य बना, असा उपदेश करताच तिघही मान हलवून होकार देऊ लागले. हळूहळू निगरी गावात वार्ता पसरली. हरिकिशन, राधाकिशन व देवनाथ या तिघाही भटांनी आपल्या कावेबाज वृत्तीचे जाळे या भोळ्या भाबड्या आदिवासी लोकांवर फेकलं. आपल्या पंडिती थाटाने, संस्कृत शब्दाने मंत्र म्हणून रोज नवनवीन शिष्य संख्या वाढवली. भल्या पहाटे स्नान करून भिक्षेसाठी घराघरात भिक्षा दे माई म्हणत तिघेही प्रवेश करायचे. कोणाच्या घरी आजारी आहे, कोणकोणत्या अडचणीत आहे, कोणाकडे कोणती संपत्ती, शेतजमीन आहे, कोणती सुखी कुटुंब आहे, याची जंत्री ठेवून नेमके समोर येतात. त्यांच्यावर आपल्या वाणीचा वर्षाव करून, तुझ्यावर असे संकट आहे, तुझ्या घरी आजारपण आहे, हे सांगताच ऐकणाऱ्यांनी आश्चर्य वाटायचे. आणि तेही पिंजरातल्या त्या पोपटासारखे मान हलवून वश व्हायचे. आजारी, रोगी, आपत्तीग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊ लागली. तसतसे हिराकिशन, राधाकिशन, देवनाथ मनातून खुश झाले. आणि एका पौर्णिमेच्या दिवशी गुरु महामंत्र हा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्यांच्या आदेशाप्रमाणे भव्य मंडप घातला. धान्य, दक्षिणा, दूध, तूप, साखर, मेवा, मिठाई गोळा झाली. आणि सोवळे नेसलेले हे तिन्ही भट बायका माणसांचे कान ठोकू लागले. 2 बंद खोल्यांमध्ये यज्ञ करून एक एक करीत कानात मंत्र काहीतरी पुटपुट करायचे. ऐकणाऱ्यास मात्र काहीही ऐकू यायचं नाही. चल जा, आता यापुढे कोणत्याच तुमच्या देवाची पूजा करायची नाही, असं म्हणत प्रत्येक पुरुषांना जानवे देऊन त्यांच्या गळ्यात कानातून पांढरा धागा अडकवून देऊ लागले. याप्रमाणे अख्ख्या गावातील पुरुषांना जानवे अडकवून गुलामीच्या पाशात अडकवून घेतले गेले. सीमाबद्ध पद्धतशीर करण्यात आलं. भटाकडे रोज हलवा पुरीचा सुगंध दरवळायचा. रोज हरिपाठ आरती होऊ लागली. पुढे गावकऱ्यांनी त्यांना एक मोठा आश्रम त्याच मोहाच्या झाडाजवळ श्रमदानाने बांधून दिला. समोरचे गोटूल मात्र ओस पडले. रोज संध्याकाळी गजबजणारे गोटूल आता तिकडे कोणीही फिरकत नव्हतं. या वर्षाला बिद्री पूजा झालीच नाही. रावण पूजाही झाली नाही. गावचा गायता निराश झाला. घराघरात आपल्या कुलदैवत पेरसापणीची पूजा करण्यासाठी आपल्या लोकांना सांगू लागला. तेव्हा बहुतेक सर्वांनी सांगितलं की आता आम्ही महाराजांचे चेले झालो आहोत. गायत्री मंत्र स्वीकारला आहे. आता ते कोयतुराचे देव मानणार नाही. गात्याची निराशा झाली. शेजारपाजारच्या सोयऱ्यांना बोलावून गायत्यांनी पेरसा पूजा केली. ढोल मांजरी वाजल्या, देवाची काठी काढली. तेव्हा या तिघाही भटांनी गावकऱ्यांना चेतावणी दिली, यापुढे असा देव काढला तर गावावर रोगाची साथ येईल. गायत्री मंत्राचा अपमान होतो, तुमच्यावर कोप होईल. तेव्हा यापुढे गावात देव काढायचा नाही. झाले. भटाच्या षडयंत्राने गुलाम झालेले हे परमभक्त आपल्याच गायत्याला धमकी देऊ लागले. शमशेरसिंह म्हणाला, गायत्या, यापुढे गावात देव निघणार नाही. देव काठी काढायची नाही, ढोल मंदिरी वाजवायच्या नाही आणि यापुढे कोणीही गोटुलात जमायचे नाही. कारण आम्ही सारे गायत्री मंत्र स्वीकारून राधा स्वामीचे चेले बनलो. आम्ही कान फुकले आहे सारे. पण तुम्ही गोंड आहात हे का विसरले? आपले मायबाप सोडून लोकांना मायबाप मानणाऱ्या तुम्हा सर्वांना गोंडांना लाज नाही वाटत का रे? अरे तुम्ही ज्या वंशाचे रक्ताचे तो वंश रक्त का बदलू शकता? गायता चिडून म्हणाला. पेरसापेन तुमचे हाल करो. शमशेरसिंह दुग्गासिंहने गायत्यालाच लाथाबुक्क्या हाणल्या. जंगली जनावरांनो, रहा गोटुलात, बंदरासारखे नाचत. तुम्ही नाही सुधारायचे रे. या गावाचा कायापालट केला ह्या तिघा बामणांनी. तू आणि तुझ्या पेरसापणीनं काय केलं आजवर? शमशेरसिंह जोरजोरात तावातावाने बोलत होता. गायता आणि बाहेरचे गुण चिडले. अरे जा जा, मोठा भटाचा पट्ट शिष्य बनला तर. अरे ते भट तुमच्यासारख्याला निगरीले गिळून टाकणं तरी तुम्हाला पत्ता लागणार नाही. गायत्री मंत्रानं न कान फुंकल्यानं का लई शायने झाले का रे? अरे ते तुमचे दुश्मन आहे. आता जानवं तर घातलेच आहात. उद्या हातात पोथ्या घेऊन भीक मागा, त्याचे चेले बनवून. अरे ते भीक मागायला आले, पण या निगरीचे मालक चालक कवापासून झाले रे? पडा पडा त्याच्या पाया पडा, तो तुमच्या मर्दानगीवर.
गायत्याने तडफडून भटांचा आणि निगरी गावचा कडव्या शब्दात विरोध करून धिक्कार केला. तेव्हापासून गायता व गोंड समाजात तेढ निर्माण झाली. देवखळे ओस पडले, गोटूल पडले, रावण पूजा, बिदरी पूजा, बडादेव पूजा कायमची बंद झाली. घराघरात रामकृष्णाचे फोटो लागले. मोहाच्या झाडाजवळ राधास्वामी मठ बांधला गेला. पुढे गोटूलची जागा राम मंदिरासाठी देण्यात आली. रानातले देवखळे पडले. हळूहळू निगरी गाव पूर्णपणे बदलले. आता राम मंदिरात पूजा अर्चा, भजनात लोक तल्लीन झाले. जय सेवा न म्हणता रामराम म्हणू लागले. तिघाई भटांनी आश्रम बांधला, मंदिर बांधले, धान्य कापडाचे दुकान थाटले, भाताची गिरणी टाकली आणि पूर्ण निगरी गाव रामनगर नावाने ओळखू लागले. घराघरातील लोक राधास्वामी सोसायटीतून कर्ज घेऊन त्याच्या बदल्यात आपल्या जमिनी, घर, जंगम मालमत्ता कर्जात देऊन बेघर झाले. सर्वांच्या गळ्यातले जानवे त्यांना शाप ठरले. राधास्वामी गायत्री मंत्राने पछाडलेले हे निराश्रित, निराधार, गुलामीच्या दैन्य, दारिद्र्य व कर्जाच्या बोजाखाली कंगाल झाले. त्याच गावातून उच्च शिक्षणासाठी रायपूर सागरला गेलेला मुलगा कलेक्टर होऊन गावात परत येतात त्याला अवघे गाव राममय झालेले दिसले. एकेकाळचे मरकाम गोंड राजाचे हे गाव रामनगर कसे झाले त्याचे मन त्याला डिवचू लागले. त्याने अनेक म्हाताऱ्या वयस्कर लोकांच्या भेटी घेऊन गावांची परिवर्तन स्थिती अभ्यासली आणि जानव्याच्या फंद्यात अडकलेला प्रत्येक आदिवासी माणूस बाहेर काढण्याची प्रतिज्ञा केली. त्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओरिसा, गुजरात, बंगालमधील आदिवासींच्या संस्कृतीचा, कोयतूर धर्माचा अभ्यास जिद्दीने केला. अनेक मान्यवरांनी धर्म, भाषा, संस्कृतीवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं. हळूहळू नाही म्हणता म्हणता हजारोंच्या संख्येने आदिवासी जनसागरासारखे दूरवरून आले. विचार परिवर्तनाचे चक्र वेगाने फिरू लागले. जोपर्यंत गुलामाला गुलामीची जाणीव होत नाही तोपर्यंत तो पेटून उठत नाही. आपल्या समाजाशी बेईमानी करणे, आपल्या समाज बांधवांच्या रक्तावर उठणे हे महापाप आहे, शंढपणाचे लक्षण आहे. मोतीसिंहाचे एक एक विचार एकेका वाक्यांनी अफाट जनसागर दुग्ध प्राशन करीत असल्याप्रमाणे लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा उसळत होत्या आणि धमनातले रक्त पेटत होते. गुलामीचे पाश तोडून टाका आणि बंधमुक्त व्हा. हा पाश तुमची मानगुटी आवळून तुमचा समाजच नष्ट करेल. उठा, तय्यार. म्हणताच म्हातारा खुशरो पेटून उठला. थांबा थांबा म्हणत मंचावर धावत आला. सर्वांचं लक्ष खुशरोकडे वळलं. लोक आश्चर्याने उत्सुकतेने पाहू लागले. आता काय होणार? तो खुशरो धीर गंभीर पिंपळ वृक्षासारखा आपल्या खणखणीत आवाजात म्हणाला, बांधवांनो, आज आपण क्रांतीची लढाई करण्यासाठी इथं आलो. परिवर्तनाचं नावच क्रांती. आज सर्वांसमक्ष बडादेवची शपथ घेऊन मी गुलामीचा पाश तोडून फेकतो. असे म्हणत गळ्यातले जानवे काढून त्याने मंचावर फेकून दिले. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि बडादेव की जय म्हणत हजारो तरुण म्हाताऱ्यांनी त्यांच्या गळ्यात लटकवलेले जानवे फटाफट काढून फेकले. पाहता पाहता जानव्यांचा खच पडला. आम्ही आज बंधमुक्त झालो. आम्ही आमची लढाई जिंकली. भारलेल्या वातावरणातून हजारोंच्या नेत्रातून आनंदाश्रू झरू लागले. आपल्या रक्ताच्या नात्यापासून दूर गेलेले बांधव एकमेकांना कडकडून मिठी मारत जय सेवा करून निगरी गावातून जल्लोषाने मिरवणूक निघाली. नहीं चलेगी, नहीं चलेगी, ब्राह्मणशाही नहीं चलेगी. जानवे तोडा, कोयतूर जोडा, हिंदू धर्म सोडा, कोयतूर जोडा. निगरीतून आवाज घुमत होता. तुटलेल्या गोटूलचे वासे ताटवे उभे करीत गोटूल पुन्हा नव्याने उभे झाले. गोटूल पुन्हा नव्याने उभे झाले.